स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत धनत्रयोदशीबद्दल काही माहिती, काही उपाय. भारतात नाही तर जगातील अनेक भागांमध्ये दिवाळीचा सण हा गेल्या काही वर्षात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. 17 ऑक्टोबर रोजी वसुबारस असून 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी धनधान्याची पूजा केली जाते आणि भरभराटीची कामना केली जाते. लक्ष्मी म्हणजेच संपत्ती, त्यामुळे या दिवशी सोन्या नाण्यांची पूजा केली जाते. व्यापारी वर्ग हिशोबांचा वयाची पूजा करतो. पुढील दिवाळीपर्यंत खर्च कमी आणि आवक जास्त व्हावी, धनामध्ये भर पडावी अशी प्रार्थना करत असतो. या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केल्यास, तिची मनोभावे प्रार्थना केल्यास 13 पट अधिक लाभ होतो असे मानले जाते. काही उपाय आहेत जे केल्याने लक्ष्मी आणि कुबेराचा आशीर्वाद प्राप्त होईल असे सांगितले जाते. धनतेरसच्या निमित्ताने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावा यासाठी 5 सोपे उपाय सांगितले आहेत. ते उपाय कोणते ते पाहूया. तसेच सर्वसामान्य लोक सोने चांदीची खरेदी करू शकत नाही. अशा वेळेस कोणते 5 वस्तू खरेदी करायचे आहे ते सुद्धा यात सांगितले आहे, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ते 5 सोपे उपाय कोणते? हिंदू प्रथा, परंपरा आणि मान्यतेनुसार धनत्रयोदशीला घरामध्ये प्रदोष काळात 13 दिवे प्रज्वलित करावे. देवासमोर दिवा लावत असताना दिवे अथवा पणत्या प्रज्वलित करून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवावे, जेणेकरून घरातील अंधार दूर येईल. असे मानले जाते की धनत्रयोदशीला प्रदोष काळात पूजा करण्यासाठी लक्ष्मी मातेची आणि गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो आपण घेणार असून तो त्याच दिवशी खरेदी करणे हे लाभदायक मानले आहे. मात्र एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, ही प्रतिमा मातीची किंवा धातूची असावी. प्लास्टिकची प्रतिमा अथवा मूर्ती घेऊ नये. धनत्रयोदशीला धन्वंतरीचीही पूजा केली जाते की अमृत मंथनातून ज्या 14 रत्नांचा जन्म झाला त्यामध्ये भगवान धन्वंतरीचाही समावेश होता. धन्वंतरीची पूजा करत असताना ओम नमो भगवते धन्वंतराय विष्णुरूपाय नमो नमः या मंत्राचा जप करणे लाभदायी ठरते. धन्वंतरीची पूजा करत असताना लवंगा अर्पण केल्याने सुख समृद्धी वाढते आणि पैशाची चणचण कमी होते. धनत्रयोदशीला लक्ष्मी माता आणि धन्वंतरीप्रमाणेच कुबेराचीही पूजा केली जाते. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. त्यामुळे धनत्रयोदशीला उत्तरेच्या दिशेला कुबेराची प्रतिमा ठेवावी आणि त्यासमोर तुपाचा दिवा लावावा. कुबेराला आवाहन करण्यासाठी ओम यक्ष्ण राजाय विद्महे वैश्वनाय धीमहि तन्नो कुबेराय प्रचोदयात हा जप करावा. अशी मान्यता आहे की धनत्रयोदशीला कवड्या, गुजच्या बिया आणि नारळ घरी आणणे शुभ मानले जाते. कवड्या घरातील धनासोबत ठेवल्यास धनामध्ये वृद्धी होते. तसेच परंपरेनुसार या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. असे केल्याने कुटुंबात आनंद, समृद्धी आणि संपत्ती येते अशी श्रद्धा आहे. पण जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक कारणामुळे सोने किंवा चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर त्यांनी निराश होण्याची गरज नाही. शास्त्रामध्ये अशा अनेक वस्तूंचा उल्लेख आहे ज्या धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर खरेदी केल्यास सोन्या चांदी इतकाच किंवा त्याहून अधिक फायदा मिळतो. हे उपाय केवळ शुभच नाही तर ते आर्थिक लाभ आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते. धनतेरसला सोने चांदीऐवजी खरेदी करा या 5 शुभ वस्तू. पितळाची भांडी. धनतेरसच्या दिवशी पितळेची भांडी खरेदी करण्याची परंपरा खूप जुनी आहे.
धार्मिक श्रद्धेनुसार पितळ हा धातू भगवान धन्वंतरी यांचा प्रिय धातू मानला जातो. या धातूची भांडी घरी आणल्याने घरात आरोग्य, सौभाग्य आणि संपत्ती वाढते. असे मानले जाते की पितळ खरेदी केल्याने घरात 13 पट फायदा होतो आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. ही भांडी तुम्ही स्वयंपाकासाठी किंवा पूजेसाठी वापरू शकता. दुसरी वस्तू आहे नवीन झाडू. या दिवशी नवीन झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. झाडू खरेदी केल्याने घरातील दारिद्र्य आणि नकारात्मकता दूर होते असे म्हटले जाते. धनत्रयोदशीला खरेदी केलेला झाडू प्रथम पूजा करून नंतर घरात वापरायला सुरुवात करावी. यामुळे देवी लक्ष्मीच्या तुमच्या घरात कायमचा निवास होतो आणि घरात बरकत राहते. तिसरी वस्तू आहे धने. धनत्रयोदशीला धने खरेदी करण्याची परंपरा देखील विशेष महत्त्वाची आहे. या दिवशी धने खरेदी करून ते देवीला लक्ष्मीला अर्पण करावेत. नंतर यातील काही दाणे तिजोरीत किंवा पैसे साठवण्याच्या ठिकाणी ठेवावेत. असे केल्याने घरात समृद्धी येते आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होते. हे धने केवळ संपत्तीचे प्रतीक नाही तर शुभ ऊर्जेचा वाहन देखील आहेत, जे आर्थिक स्थिरता आणतात. चौथी वस्तू आहे गोमती चक्र. गोमती चक्र पवित्र आणि चमत्कारिक मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी 11 गोमती चक्र खरेदी करणे शुभ असते. चक्र लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्यास आर्थिक अडचणी दूर होतात आणि घराची आर्थिक परिस्थिती सुधारते. हा उपाय व्यावसायिकांसाठी विशेषतः फायदेशीर मानला जातो, कारण तो व्यवसायात प्रगती आणि स्थिरता आणतो. पाचवी वस्तू आहे पिवळ्या कवड्या. पैशाचा सतत प्रवाह. पिवळ्या कवड्या देखील लक्ष्मीशी संबंधित असल्याने मानली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी या कवड्यांना हळदीने रंगवावे आणि दिवाळीच्या रात्रीच्या पूजेत त्यांचा समावेश करावा. पूजेनंतर त्या कवड्या तिजोरीत ठेवल्याने घरात पैशाचा सतत प्रवाह राहतो. कुटुंबात समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी हा सोपा उपाय अत्यंत प्रभावी मानला जाते. अशा प्रकारे धनत्रयोदशीच्या दिवशी या 5 गोष्टी बाजारातून खरेदी करून आणाव्या आणि विधिवत त्याची पूजा करावी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.